नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत मिलीबग कंट्रोल कसा करायचा। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मिलीबगची लाईफ सायकल, मिलीबग कसा असतो। त्यानंतर आपण बघितलं की द्राक्षामध्ये जे आहे ते द्राक्षामध्ये मिलीबग कसा येतो, कसा तो थैमान मांडतो। आता आपण बघणार आहोत ते म्हणजे मिलीबगवरती कंट्रोल कसा मिळवायचा। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मिलीबगला कंट्रोल जर तुम्हाला मिळवायचा असेल ते म्हणजे एकमेव पर्याय जो आहे तो म्हणजे आपली एप्रिल छाटणी। कारण की ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्ही कितीही नंतर परत शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि मला हेच कळत नाही की जेव्हा आपल्याकडं रोग आल्यानंतर, कीड आल्यानंतर का आपण पळापळ करतो, का आपण अतिरिक्त पैसा खर्च करतो। आपल्याला जो काही पैसा खर्च करायचा आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मकच खर्च करायचा आहे। कारण आपल्याला पण माहिती आहे जर मिलीबग आल्यानंतर आपण लाख रुपये जरी घालवले तरी ते कंट्रोल आपल्याला प्रॉपर मिळत नाही आणि तेच जर आपण 1000 रुपयात जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण काम करायला लागलो तर आपले पैसे पण कमी जातात आणि आपल्याला इच्छित असे रिझल्ट पण मिळतात। आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, आपल्याला जो काही दर आहे, जो काही मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू पण आपल्याला चांगली मिळते। जसं मी तुम्हाला सांगते की एप्रिल छाटणीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही जेवढे जास्तीत जास्त बायोलॉजिकल्सचा वापर करताल तेवढं चांगलं आहे। कारण की बायोलॉजिकल्स स्वतःचं मल्टिप्लिकेशन तिथं करत राहतात आणि जेवढं त्यांचं मल्टिप्लिकेशन जास्त होईल तेवढं ते आपल्या बागेमध्ये स्वतःचा प्रसार करतात आणि जेवढा त्या स्वतःचा प्रसार करतात तेवढं ते काय करतात की येणारी कीड आणि रोगाला प्रतिबंधात्मक काम करतात। त्याच्यामुळे एप्रिल छाटणीमध्ये जास्तीत जास्त ड्रेंचिंग आणि स्प्रेइंगवरती जर कुठं कशावरती भर द्यायला पाहिजे तो म्हणजे बायोलॉजिकल्स। तुम्ही केमिकल जास्त वापरू नका, तुम्ही बायोलॉजिकल्स ड्रेंचिंगसाठी पण वापरा आणि तुम्ही स्प्रेसाठी पण वापरा। आता ड्रेंचिंगसाठी बायोलॉजिकल्स वापरताना जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये व्हर्टिसिलियम आपल्याला मिळतोय, मेटारायझिन मिळतोय, बिवेरिया मिळतात, तर ह्यांचं तुम्ही ड्रेंचिंग करा। खोड ओलांडे धुवून घेण्यासाठी पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता। त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आहे, बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आणि जे काही बुरशी आहेत ह्या सगळ्यांचा आपण ड्रेंचिंगसाठी वापर केला पाहिजे। ॲझेटोबॅक्टरचा वापर करा, गांडूळ खतांचा वापर करा, असे वेगवेगळे जेवढे तुम्हाला बायोलॉजिकल्स वापरता येतील, मायक्रोरायझाचा वापर करा। ह्या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या जमिनीमध्ये जे काही सुप्त अवस्थेमध्ये ज्या काही अंडी बसलेल्या असतात, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्या ज्या सुप्त अवस्था बसलेल्या असतात त्या सुप्त अवस्थांना पण मारण्याचं काम जे आहे ते बायोलॉजिकल्स करतात। त्यामुळे त्या सुप्त अवस्थेमधून रुद्ररूप धारण करणारी जी काही त्यांची पुढची सायकल सुरुवात होते ती सायकल पण तिथेच कंट्रोल केली जाते आणि तिथंच कटआउट मिळतो त्याला। त्यामुळे आपल्या पुढच्या ऑक्टोबर छाटणीमध्ये जे भेडसावणारे जे काही रोग आणि कीड आहेत त्यांना तिथंच आळा बसतो। त्याचबरोबर जर केमिकलमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगळ्या प्रकारचे तुम्ही इन्सेक्टिसाइड्स जे आहेत ते इन्सेक्टिसाइड्सचं तुम्ही ड्रेंचिंग करू शकता। ह्या इन्सेक्टिसाइड्समध्ये तुम्ही ॲडमायरचा वापर करू शकता। त्यानंतर तुम्ही क्लोरो आहे, सायपर आहे, ह्या वेगवेगळे जे काही गॅस पॉयझनमध्ये जे काम करणारे जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत ह्यांचा पण तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही वापर करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ड्रेंचिंग करता तर ड्रेंचिंग करण्यापेक्षा पण जेव्हा तुम्ही खोड ओलांडे धुवून घेत असता तर ते खोड ओलांडे धुताना तुम्ही गननी धुवा, सिंगल गन वापरा, डबल गन वापरा। त्याच्यामुळे होतं काय की आजूबाजूच्या मातीमध्ये आपल्या झाडाच्या 4 बोट अंतर असू देत किंवा 1 फूट किंवा अशा फुटामध्ये काय करायचं, एक सराउंडिंग त्याच्यामध्ये मातीमध्ये पूर्णपणे त्या स्प्रेचा कॉन्टॅक्ट आल्यामुळं तिथं काय होतं की ॲटोमॅटिकली जे काही अंडी किंवा ज्या त्यांच्या सुप्त अवस्था असतात मातीमध्ये तिथंच त्यांना मारण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागतो। तर त्याच्यासाठी जे काय आहे तुम्ही ह्या वेगवेगळे केमिकल्स जे आहेत ते केमिकल्सचे तुम्ही ड्रेंचिंग, खोड ओलांडे धुण्यासाठी पण वापरू शकता। आणि ज्यांचे काही एक्सपोर्टवाल्या ज्या काही बागा असतात त्यांनी बायोलॉजिकल्सचा खोड ओलांडे धुण्यासाठी, स्प्रे घेण्यासाठी वापर करा। आणि जेव्हा मिलीबग येतो तेव्हा मिलीबग आल्यानंतर कृपा करून कुणीही ट्रॅक्टरनी स्प्रे घेऊ नका, डायरेक्टली गननी स्प्रे घ्या। कारण तुम्हाला माहिती आहे मिलीबग जो आहे एकदा जेव्हा आपली बेरीची साईज वाढत जाते तेव्हा तसतसे आपले गड जे आहेत ते कॉम्पॅक्ट होत राहतात आणि जेवढे गड तुमचे कॉम्पॅक्ट होतील, जेवढा त्यांना जागा मिळतील लपून बसायला मिलीबगला, तेवढं ते आतमध्ये जाऊन लपून बसतात आणि जेवढे ते लपून बसतात
तेवढं त्यांना कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. जर तुम्ही ट्रॅक्टरने जर स्प्रे घेत असताल, तुम्ही ब्लोअरने स्प्रे घेत असताल, तर त्यावेळेस ते कॉन्टॅक्टमध्ये प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळं रिझल्ट आपल्याला लवकर मिळत नाहीत. आणि जेव्हा आपण बायोलॉजिकल शेवटच्या दिवसामध्ये किंवा जे काही आपण बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स वगैरे जे तुम्ही वापरता, तर ते कॉन्टॅक्टमध्ये जास्तीत जास्त काम करतात, सिस्टमिकमध्ये कमी काम करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही गननी काम करताल, गन वापरताल, जेवढा तुमचा फोर्सफुली तुमचा गन तुमच्या गडांच्या आतमध्ये जाईल तेवढं तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळणार आहेत. त्यामुळं मिलीबगसाठी जेव्हाही तुम्ही कधी स्प्रे घेताल तेव्हा सिंगल गन किंवा डबल गन वापरा आणि मिलीबगला कंट्रोल करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.